नमस्कार। भारत के इतिहास में पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाज अब देवभूमि उत्तराखंड में गूंजने लगी है। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माणा गांव में निर्मित ज्ञान की देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना की है विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दास कराड जी ने। सन 2009 में किया गया ये संकल्प सन 2021 में पूरा हुआ। इस सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर के उद्घाटन का समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तनकार प्रवचनकारों ने भारत की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों तक पहुंचाया। इसी पर आधारित संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दास कराड जी की संकल्पना से उभरे विश्व शांति दर्शन चैनल पर हम देखेंगे। महाराज अपने कथा कथन में बताते हैं केवल प्रणाम करने के कई फायदे हैं और इसीलिए उसमें सातत्य होना जरूरी है। भक्ति, प्रार्थना, समर्पण के मार्ग पर कैसे ध्रुव ने अपने लिए अक्षय स्थान प्राप्त किया, यही सुनेंगे आज की कथा में। देवाला प्रणाम करण्याची काय महिमा? एकोपे कृष्णस्य कृत प्रणामो दशाश्वमेधाव भृतेन पुण्यः दशाश्वमेधे पुनरेति जन्म कृष्ण प्रणामेन पुनर्भवाय। 10 अश्वमेध यज्ञ करून अवभृत स्नान करणाऱ्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पण जो देवाला दररोज नमस्कार करतो, एकदा नमस्कार केला तरीही एकदा प्रणाम करण्याला पुन्हा जन्माला यायची गरज नाही, पण ते नमन व्हायला पाहिजे। नमन भक्ती, ते नमन वैराग्य तो त्याग वगैरे। आता ते जास्त बोलायचं नाही, थोडक्यात सांगतो। नंतर देवाच्या पायाची सेवा, पादसेवन, त्या केवटाने किती प्रेमाने पाय धुतलेत, तशी काहीतरी भगवंताच्या चरणाची सेवा व्हावी। आणि चरणावर फार भक्ती आहे बरं का। किती अभंग बघा संतांचे, सगळ्यात जास्त बहुचरणावरी प्रीती। माझे चित्त तुझे, असं म्हणले नाहीत माझे चित्त तुझ्या डोकीने, माझे चित्त तुझे पायी। पाय, भगवंताचे पाय पाहिजेत आम्हाला, बस बस बस। आणि एकदा पाय मिळाले की भगवंत दूर जाऊ शकत नाही। त्या पायावर प्रेम आहे, चरण कमलावरती। आणि त्या भगवत चरणारविंदाश्रित भक्ताला तो भक्त कामकल्पद्रुम भगवंत मग सोडत नाही। दासा जावो निधिवाय, त्याने प्रतिज्ञा केली ना, नमे भक्त प्रणश्यते, मी सांभाळतोच, त्याला नाश होऊच देत नाही। बरं चला, थोडक्यामध्ये नंतर सख्य भक्त, दास्य भक्ती कोणी केली? हनुमानजी। वा, काय हनुमानजीची दास्य भक्ती! जे रामप्रभूला जे जे अनुकूल आहे ते करावं, न सांगता करावं। उत्तम सेवा कोणती आहे? न सांगता स्वामीची सेवा जाणून आणि काया वाचा मनाने प्राण लावून करावी। मध्यम सेवा कोणती आहे? नुसता निर्देश केल्याबरोबर, बोलायची गरजच नाही, आणि असं करा हो म्हणल्यावर जाऊन करणं, ही सामान्य सेवा आहे। आधम कशाला म्हणा? सेवेला आधम म्हणण्याची माझी तरी योग्यता नाही बाबा, मी सामान्य म्हणतो। सामान्य, मध्यम, उत्तम असे प्रकार करता येतील। सेवा ही सेवेसारखं श्रेष्ठ काही नाही। इथं सेवा हा दारवंठा, इथे यायचं तर सेवा महत्वाची। तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते दे ज्ञानम ज्ञानिनां तत्त्वदर्शिनः। हा सख्य भक्ती 8वा प्रकार आहे। उद्धव सखा आहे, कृष्ण सखा आहे, हे की नाही, पेंध्या सुदाम्या वैजा वाकड्या बोबड्या, हे सगळे सखा आहेत। आत्मनिवेदन, ज्ञानोबरांनी जे केलं ते आत्मनिवेदन, आदिशंकराचार्यांनी केलं ते आत्मनिवेदन आहे, स्वामी रामसुखदासजी महाराजांनी केलं ते आत्मनिवेदन आहे, जोग महाराजांनी केलं ते आत्मनिवेदन आहे। हे संत महात्म्यांनी जे केलं ते आत्मनिवेदन भक्ती आहे। आम्ही जसे आहोत तसे तुम्हाला समर्पित आहोत। आत्मनिवेदनावर खूप बोलता येईल, पण आता वेळ नाही। ही नवविधा भक्ती आहे आणि ही संतांच्या कृपेने मिळते। नवविधा काय बोलली, हे भक्ती द्यावी माझे हाती संतजणी। तदनंतर ध्रुवाचं चरित्र सांगितलं। उत्तानपाद राजाला 2 पत्नी आहेत। आता मी थोडक्यात तिथे विषय पूर्ण केलाय कपिल गीतेचा। पुढे भगवान कपिलाचार्य समुद्राच्या काठी गेले वगैरे, देवहूती मातेला मोक्ष मिळाला वगैरे। चला मग उत्तानपाद राजाला 2 पत्नी आहेत। एकीचं नाव सुरुची आणि दुसरीचं नाव, हे बरं आठवतं आपल्याला बरं का, कारण ऐकी वाचलंय सगळ्यांच्या। उत्तानपादाची कथा सगळ्यांनी ऐकली, त्याच्यामुळे काही विस्तार करीत नाही मी। जीवाच्या ठिकाणी असलेल्या 2 वृत्ती आहेत। श्रेयस्य प्रेयस्य वा दोर मार्ग असं सांगितलं उपनिषदात। श्रेय एक प्रेय आहे। सुनीतीचा मार्ग श्रेय होता, सुरुचीचा मार्ग प्रेय होता। म्हणजे आता बरं वाटतं पण परिणाम दुःखाचा, त्याचं नाव प्रेय मार्ग। आणि आता थोडं दुःख होतंय पण परिणाम अमृतासमान सुखासारखा आहे, याचं नाव श्रेय मार्ग। आणि श्रेय मार्गाचा अवलंब आपण करावा, पण आवडत नाही बरं का। काय असतं, सगळे अनुकूलता असते पण चांगलं काही करूच वाटत नाही माणसाला। ही आपल्या भगवंताने दिलेल्या सामर्थ्याचा केलेला आपण अपमान आहे, अवहेलना आहे, आणि त्या अवहेलनेची आपल्याला शिक्षा मिळते। ते व्यासस्मृतीमध्ये त्याचं वर्णन आहे, तिकडे जात नाही आता। मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे
की या भगवत भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्या माणसाने कधीही विषयाच्या आकर्षणात पडू नये, वासनेच्या मागे जाऊ नये, एवढाच या कथेचा उद्देश आहे. आणि मग त्या सुनीतीचा पुत्र ध्रुव खेळताना मुलांनी विचारलं, तुझे वडील कोण आहेत? आईला विचारलं, माहीत नव्हतं. जंगलात घर बांधून दिलं होतं, झोपडी वजाऊ तिथं राहत होते. सांगितलं, या नगरीचा सम्राट तुझा पिता आहे, मला वडिलांना भेटायचंय आई. मी चाललो म्हणाला आणि गेला. बाल हट्ट गेला. आई अरे अरे बाळा म्हणेपर्यंत गेला निघून. सभा भरलेली आहे, प्रधानजी, सेनापती, शूरवीर योद्धे सर्वजण बसले आहेत, मंत्री परिषद बसलेली आहे आणि राजे स्वतः उंच सिंहासनावर आरूढ आहेत. त्यांच्या बाजूला त्यांच्या राणी आहेत, सुरुची राणी. त्यांच्या मांडीवरती, राजाच्या मांडीवरती त्या सुरुचीपासून जन्माला उत्तम नावाचा पुत्र खेळत होता. ध्रुवाने ते पाहिलं, वाटलं मीही त्यांचा पुत्र आहे, मलाही मांडीवर घेतील का, मलाही अंजारतील गोंजारतील का, मला हृदयाशी कवटाळतील का, मला म्हणतील का माझा बाळ म्हणून. अशी अपेक्षा अंतःकरणात धारण केली. एक 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 पाऊल करून त्या सभेतनं त्या राजसिंहासनाकडे चालला ध्रुव. बघितलं सुरुचीने, तिचा मुलगा येतोय का. उठली आणि उठून त्या बाळ ध्रुवाला हाताला धरून असं खाली ढकलून दिलं. ढकलून दिल्याबरोबर पडला, रडायला लागला. का हो मला जाऊ देत नाहीत माझ्या वडिलांकडे? तो बाळ विचारतोय. तिने सांगितलं, अरे जा जा. कशासाठी जायचंय? मला त्यांच्या मांडीवर बसायचं. जा वनात जाऊन तप कर, तप करून देवाला प्रसन्न करून घे आणि म्हण, पुढचा जन्म मला सुरुची आईच्या पोटी घाला, मर आणि मरून माझ्या पोटी जन्माला ये, मग तुला राजाच्या मांडीवर बसायचा अधिकार मिळेल. चालता हो इथून. ढकलून दिलं. पुन्हा रडत रडत आला. आईला विचारलं, आई मला देवाला भेटायचंय, देव जंगलात गेल्यावर तप केल्यावर भेटतो म्हणून मी ऐकलंय. कळालं होतं सुनीतीला काय घडलं असेल ते. सौती मत्सरातला प्रकार होता, सगळं कळालं होतं. पण देवाकडे जाणाऱ्याला अडवायचं नाही हा तिचा निश्चय पहा. आणि कधीच कुणी अडवू नये. आणि भक्ताने कुणी अडवलं तरी अडवून घेऊ नये. जाके प्रियन राम बैदेही तजिये कोटी बैरी सम जद्यपि परमसनेही. प्रल्हाद पिता तजो बंधू तजो बिभीषण. म्हणून काय ते पापी झाले? बिभीषणाने भावाला सोडलं म्हणून तो पापी झाला? दोष लागला का त्याला? देवासाठी सोडलं होतं. देव जोडे तरी. मग ते फार काही नियम विचारात घ्यायचे नाही, भगवंतासाठी करायचे ना. मग चला चला. मन को लुभाने वाले संगीत और मौलिक विचारों से समृद्ध कीर्तन प्रवचन की ये श्रृंखला जारी रहेगी, बस थोड़े से अंतराल के बाद। विश्व शांति दर्शन चैनल पर फिर से एक बार आप सबका स्वागत है। संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में हम सुन रहे हैं युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी को। बाळ ध्रुव जाताना आईने सांगितलं, बाळा देव पाहिजे ना, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते. संतांचे पाय धरले पाहिजे, संतांचं दर्शन घेतलं पाहिजे बाळा, एवढंच लक्षात ठेव. जा बाळा जा. निघाले ध्रुवजी. निघाल्यानंतर वनातनं चाललाय, त्यांचा प्रवास चालू आहे. नारदजी भजनात तल्लीन आहेत, जाऊन दर्शन घेतलंय. उचलून कडेवर घेतलं बाळ, इतका छोटासा 5 वर्षाचा बाळ. कुणाचा रे बाळा तू? मी सम्राट उत्तानपादाचा पुत्र. इकडे वनात कसा? नाही नाही, मी देवाच्या प्राप्तीसाठी. देवाच्या? हा माझ्याच मार्गात यायला लागला. अरे तू क्षत्रियाचा मुलगा, युद्धात मेलास तरी स्वर्ग मिळेल, आणि जर जिवंत राहिलास तर पृथ्वीचा आधिपत्य भोगशील. तेच शब्द जे गीतेत आहेत. हत्वा वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोंक्षसे महिम. तेच शब्द आहेत, जवळपास तेच आहेत. कशाला? आणि इतक्या लहान वयात देव वगैरे कुणी सांगितलं? जा परत, जा जा जा. अरे म्हातारपणी करतात लोक देवधर्म. चारधामला कधी जातात? म्हातारपणी. एवढ्या लवकर कुठला देव? जा बाळा परत. त्याने सांगितलं, महाराज मी जायला आलो नाही, मला देवच पाहिजे. मग तो दृढ निश्चय. गुरु सुद्धा परीक्षा घेतात. तो भगवंत परीक्षा घेतो, गुरु परीक्षा घेतात. फक्त परीक्षा घेत नाही ते फक्त आपली आई. माता कधीच परीक्षा घेत नाही बाळाची. अधिकार नाही असं नाही, पण परीक्षा घेण्या एवढी निष्ठुर होऊ शकत नाही. तिचं नाव आई आहे. भगवंत मात्र होऊ शकतात. ते
संहारकही आहेत ना, हो तो कुछ कर भी सकते हैं. पण गुरुचं श्रेष्ठत्व. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव दुजा अनिक नाही त्रिभुवनी. घेतली परीक्षा पण उत्तीर्ण हृदयाशी धरलं बाळा, बस तुला गुरुमंत्र देतो. देव पाहिजे ना, मस्तकावर हात ठेवला, गुरुमंत्र दिला, जप सांगितला, ध्यानाचा विधी सांगितला, मधुवनात नेऊन तपाला बसवलं. इथे बस. 1 महिना फळ खाऊन, 1 महिना पानावर, 1 महिना पाणी पिऊन, 1 महिना वाऱ्यावर भगवान विष्णू प्रगट होत आहेत. श्रीहरी रूप आहे. आजपर्यंत नावच नव्हतं, ध्रुवाने दिलेलं नाव आहे. प्रगट झाल्यावर कळच ना काही, अपरोक्ष समोर भगवान विष्णू प्रगट आहेत. पण बोलावं काय? काही शास्त्र वाचले नाहीत, वेद नाही, ग्रंथ नाही, पुराण नाही, बोलायचं काय? भगवंताने ओळखली अडचण. शंख उचलला, कपोल संस्पर्शितम शंखेन तदा. गालाला शंखाचा स्पर्श केल्याबरोबर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं ज्ञान झालं. आरण्यक ब्राह्मण ग्रंथ, सगळे प्रक्रिया ग्रंथ, सगळं 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 झालं. जेवढं म्हणून शब्द ज्ञान होते एकदम आलं. तुम्ही म्हणाल असं येतं का? अपरोक्ष समोर भगवंत आहेत आणि यायला काय? हे सगळं करून त्यांच्यासाठीच तर करायचं, त्या चरणांसाठीच तर. आम्ही खंडन खड्ड खाद्य सोडवला काय, चित्सुखी सोडवली काय, अद्वैत सिद्धी सोडवली काय, काय करायचं हो शेवटी हे सोडून? पांडुरंगाच्या चरणाचं चिंतन आहे की शेवटी. पंचमिथ्यात्व सोडवीत बसा अद्वैत सिद्धीतले, काय काय करायचं शेवटी? एके दिवशी पंचमिथ्यात्वाचा पाठ घेत होतो मी, काही विद्यार्थी बसले होते. पाठ झाला आणि एक जण म्हणला हे पाठच केलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि दुसरा विद्यार्थ्याला म्हणत होता ते झालं, पण काकडा पण करावं लागेल ना उठून लवकर. हे म्हणलं कायच काकडा, आता आपण प्रक्रिया ग्रंथ शिकतो, आता आपण पंडित होणार वगैरे. त्याला म्हटलं ए बाळा थांब जरा, फुगू नको असा, आधी काकडा म्हणा आणि ही प्रक्रिया ग्रंथ चालत राहील. पंडित बिंडित होत राहताल तुम्ही, कारण हे सगळ्या प्रक्रिया सोडू नाही, त्याचे चरणच तर मिळवायचेत ना बाबा. नाही तर काय करायचंय? उग मी पंडित, कशाचा मिथ्या अभिमान पाड? नाही, काही नाही करायचं. भगवंताच्या चरणाची प्राप्ती, भक्ती नाही सोडायची अंतकरणातली. हे बाकी त्याचे सगळे काय म्हणू त्याला मी, पूरक आहेत, सबस्टिट्यूट आहेत हे सगळे. पण मुख्य काय आहे तर भगवंताचे चरण कमल आहेत. आता मला जास्त इंग्रजी येत नाही, ते तिकडे आहे महाराजांकडे ती विद्वत्तावर कान धरतो. ते सगळं इंग्रजीत बोलू शकतात. थोडक्यात सांगतो बरं, ऐका. हे पूरक विषय आहे, पण भक्ती महत्वाची आहे. भक्ती मुख्य अंतकरणात. काकडा नाही विसरायचा, हरिपाठ नाही विसरायचा. तुम्ही किती मोठे व्हा, किती मोठे व्हा, किती तुम्ही अभ्यास करा, वेदज्ञ व्हा, शास्त्रज्ञ व्हा, पुराणज्ञ व्हा, नाही विसरायचे. भगवंत शेवटी प्राप्त काय? ध्रुवानी लगेच बोलायला सुरुवात केली. हो, ध्रुव उवाच. आणि भगवंताला श्रीहरी म्हटलंय तो पहिल्यांदा. बोलिये श्रीहरी भगवान की. दुःख हरण करायला आला तो अवतार. भक्ताचं दुःख हरण करायला हरी येतो. हरती, हरण करतो. दुःख, पाप, अज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी हरणारा आहे. हरी येतो. काय पाहिजे? कशासाठी तप केलं तर काय देऊ? बापाचे मांडी मिळायचे ते बोलणंच नाही. ध्रुवाने सांगितलं तुम्ही मला मिळालात, मला काही मागायचं नाही. देवाने सांगितलं ते सगळं तत्वज्ञान तुमचं ऐकलं मी, मला ते माहित आहे, पण बापाच्या मांडीवर बसायचं होतं ते तर मिळेलच, ते सोडा. अक्षय पद देतो. आढळपदी बाळ बैसविला, धुरुक्षीराचा सागरू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान, गोपाल कृष्ण भगवान, बद्रीनाथ भगवान, केदारनाथ भगवान, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम.
गोपाल कृष्ण भगवान की जय, हरिनाथ भगवान की, बद्रीनाथ भगवान की जय, शुकाचार्य जी महाराज की, सरस्वती माता की, वेदव्यास भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, वेंकट स्वामी महाराज, जोग महाराज, गोपाळ बाबा महाराज, सब संतन की जय। इसी तरह कई कीर्तन प्रवचनों का आनंद हम उठा पाएंगे विश्व शांति दर्शन चैनल पर संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में। मिलते हैं अगले संस्करण में, तब तक देखते रहिए विश्व शांति दर्शन। नमस्कार।